महाराष्ट्रीयन फूड 328 आजची रेसिपी आहे गाजराच्या पुऱ्या. आणि गाजराच्या पुऱ्या गोड पुऱ्या बनवण्यासाठी आपण इथं गाजर 10 मिनिटं वाफवून घेतोय. गाजराच्या पुऱ्या बनवण्यासाठी आपण इथं थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं मैदा घेतलाय. दोन्ही मिक्स करून आपल्याला साधं पीठ मळून घ्यायचे. इथं आपण जे गाजर उकळून घेतले होते ते आता गुळामध्ये मिक्स करायचे. गाजराच्या पुऱ्यांसाठी आपण साहित्य घेतले. उकडलेले गाजर घेतलेत आपण 200 ग्रॅम गुळ आहे, काजू बदाम आणि काजू बदाम इलायची आहे, 200 ग्रॅम गुळ आहे, 200 ग्रॅम गाजर आहे आणि किसून भाजून घेतलेलं खोबरं आहे. पुऱ्याचं आतमध्ये सारण बनवतोय. त्यासाठी गाजर मॅश करून घ्यायचे अशा पद्धतीने. घातलं एक किसलेलं खोबरं. आता आपण काजू बदाम जे ठेसून घेतले ते घालतोय. त्यानंतर घालतोय गूळ. गूळ विघळोपर्यंत याला मुरत ठेवूया 5 ते 7 मिनिटं. बघू शकता इथं आपण एक खालची पोळी लाटली आहे. वरनं सारण भरलंय गाजराचं जे आता आपण बनवलं होतं आणि वरनं दुसरी पुरी लाटतोय. आणि रिंगच्या साहाय्याने ती काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपली गाजराची पुरी तयार आहे. आपण जी पुरी लाटली ती आता आपण तळून घेतोय. अशा पद्धतीने बाकीच्या पुऱ्या तळून घेऊ. तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे आपल्या गाजराच्या पुऱ्या तयार आहे. आपण दुधासोबत खाऊ शकतो. आतनं या पुऱ्या कशा झाल्या तुम्ही बघू शकता.